संपूर्ण सराफा बाजार आधारलाय जेव्हा सोन्याच्या किमती जाहीर झाल्या. आज सोने चांदीच्या बाजारात एक विचित्र वातावरण निर्माण झालंय. मोठा गोंधळ उडालाय जो पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत जेवढी किमती कमी जास्त झाल्या नव्हत्या तेवढ्या किमती एका दिवसात बदलल्यात. हे कसा मोठा बदल झालाय की ज्यामुळे सोने चांदीच्या किमतीत विक्रमी बदल पाहायला मिळतोय. आता हे सोन्याचे दर बदलण्यामागचं कारण ठरलंय अमेरिकेतून आलेली एक बातमी. अमेरिकेतून एक अशी बातमी आली त्यामुळे आज सकाळीच सराफ बाजारामध्ये एक विचित्र वातावरण निर्माण झालं. जे लोक सोने खरेदी करत होते त्यांनी दिसून तसंच ठेवलं आणि घरी गेले, आणि जे लोक घरूनही बातमी पाहत होते ते लोक सोनं घेऊन सोनाराच्या दुकानात गेले. भाव असे तयार झाल्यात की 50% लोकांना आनंद झालाय तर 50% लोकांना दुःख झालंय. मग नेमके असे कसे भाव झालेत की ज्यामुळे सगळ्यांना सारखा आनंद किंवा दुःख झालं नाही? सोन्यात गुंतवणूक करणारे लोक तसंच सोनं खरेदी करू पाहणारे ग्राहक अक्षरशः स्तब्ध झाले. काही गुंतवणूकदारांनी तर भीतीने आपले सोनं विकायला सुरुवात केली. या संपूर्ण बदलामागे एकच मोठे कारण आहे, ते म्हणजे अमेरिकेतून आलेली एक अत्यंत महत्त्वाची बातमी. आता तुमच्या मनात लगेच प्रश्न आला असेल की अमेरिकेत घडलेल्या घटनेचा आणि भारतातील सोन्याच्या दरांचा काय संबंध? हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. याचं मुख्य कारण हे आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेचा डॉलर मजबूत झालाय तर दुसरीकडे आपला भारतीय रुपया मात्र कमकुवत झालाय. याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर झालाय आणि म्हणूनच सोन्याचे भाव घसरले आहेत. गेल्या काही दिवसांपासूनच मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यांसारख्या प्रमुख शहरातील सराफ बाजार पूर्णपणे शांत होता. एक प्रकारची स्थिरता होती. पण आज सकाळपासून ज्यांनी सोन्याचे ताजे दर पाहिले त्यांच्यात दोन गट पडले. काही हुशार लोकांनी या संधीचा फायदा घेत भरपूर सोनं खरेदी केलं, तर काही सोनारांनी मात्र या अनिश्चिततेमुळे तात्पुरती विक्री थांबवली आहे. ग्राहक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत, तर सोनार मात्र परिस्थिती स्थिर होईपर्यंत विक्रीवर बंदी घालण्याचा विचार करत आहेत. आता यापुढे सराफ बाजारात किंवा सोनारांच्या दुकानाबाहेरची गर्दी कमी झालेली दिसू शकते, कारण जे गेल्या वर्षभरात घडले नव्हते ती मोठी घटना आज घडली आहे. चांदीचे भाव तर आधीपासूनच वाढत होते, पण अमेरिकेचा डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या दरात मोठे बदल झाले आणि बाजारात तणावाचे वातावरण निर्माण झालं. काही सोनारांनी तर अक्षरशः आपली दुकाने बंद केली, पण ग्राहक मात्र सोन्याची खरेदी थांबवायला तयार नव्हते. आपल्याला माहीत आहे आता लग्नाचा सीझन सुरू आहे. सर्वत्र मोठ्या थाटामाटात लग्न सोहळे होत आहेत, त्यामुळे सोनारांच्या दुकानात आधीच प्रचंड गर्दी होती. पण अचानक काल एक मोठी ब्रेकिंग न्यूज आली आणि त्यामुळे सराफ बाजारात मोठी उलथापालथ झाली. नेमके सराफ बाजारात काय झाले आहे? सोन्याच्या दरांमध्ये कोणते बदल झाले आहेत? आजचे सोन्याचे दर काय आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला सोनं आत्ता खरेदी करायचे की काही काळ वाट पाहायची? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुढील काही मिनिटात सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो, जशी बातमी आमच्यासमोर आली आहे त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला मुख्य आणि महत्त्वाचे मुद्दे वाचून दाखवत आहोत, त्यामुळे कृपया या माहितीकडे गांभीर्याने लक्ष द्या. आपण जे पुढील मुद्दे पाहणार आहोत ते प्रत्येक मुद्दा सोन्याच्या दरांवर थेट परिणाम करतो, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल, पण गेल्या 2 महिन्यात डॉलरची किंमत लक्षणीयरित्या वाढली आहे. आज अमेरिकेच्या एका डॉलरची किंमत 90 रुपयांच्या घरात पोहोचली आहे आणि भारताचा रुपया मात्र कमकुवत झालाय. आता अनेकांना हे माहिती नसेल की अमेरिकेचा डॉलर, भारताचा रुपया आणि सोन्याच्या किमतीचा नेमका संबंध कसा जोडला जातो. सोन्याच्या दरांमध्ये आज जी काही मोठी उलथापालथ झाली आहे, सराफ बाजारात जो काही गोंधळ उडाला आहे, तो सर्व गोंधळ फक्त आणि फक्त डॉलरची किंमत वाढल्यामुळे झाला आहे. आज बाजारात इतका मोठा बदल झाला आहे की ज्यांनी नुकतेच महागड्या भावाने सोनं खरेदी केले होते त्यांना आता चिंता म्हणजे टेन्शन वाटायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेचा डॉलर आज भारतीय रुपयाच्या तुलनेत खूप मजबूत झाला आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. उदाहरणार्थ पेट्रोल पंपावर, जिथे पेट्रोलचे दर 1-2 रुपयांनी वाढले आहेत. तसंच इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील महाग झाल्या आहेत, कारण त्या आयातीवर अवलंबून आहेत, म्हणजे इम्पोर्टवर अवलंबून आहेत. पण सोन्याच्या बाबतीत मात्र उलटे घडलंय. अमेरिकेचा डॉलर वाढला की सोन्याची किंमत कमी होते. याचं कारण एकदम सोपं आहे. आपला भारत देश बाहेरून मोठ्या प्रमाणात वस्तूंची आयात करतो आणि ही आयात
नेहमी डॉलरमध्ये करावी लागते. जेव्हा डॉलरची किंमत वाढते तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा ताण येतो. आता सोन्याचा संबंध डॉलरशी आहे आणि डॉलरचा संबंध सोन्याशी. मग डॉलरची किंमत कशी वाढते, त्याच्या मागचं कारण काय आणि त्याचा सोन्यावर काय परिणाम होतो, हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्ही सोने खरेदीमध्ये एकदम एक्सपर्ट बनून जाल. आता सगळ्यात आधी आपण ती 3 कारणं आपण पाहणार आहोत की ज्यामुळे डॉलर वाढलाय, आणि त्यानंतर लगेच आपण नेमके सराफ बाजारात काय झाले आहे, सोन्याच्या दरांमध्ये कोणते बदल झाले आहेत, आजचे सोन्याचे दर काय आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला सोनं आता खरेदी करायचं आहे की काही काळ वाट पाहायची, या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. तर आता सध्या आपण पाहूया की डॉलरची किंमत वाढणे आणि सोन्याच्या दरामध्ये होणे याच्या मागचं नेमकं काय कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे परदेशातील जे मोठे मोठे गुंतवणूकदार असतात, इन्व्हेस्टर्स असतात, त्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली असते. पण अचानक अमेरिकेचा डॉलर मजबूत झाल्यामुळे त्या गुंतवणूकदारांनी भारतातील गुंतवलेले सर्व पैसे काढून घेण्यास सुरुवात केली. बाहेरच्या देशातून भारतात जी गुंतवणूक केली जाते ती गुंतवणूक परत घेताना ते डॉलरमध्ये खरेदी करतात. त्यामुळे डॉलरची मागणी झपाट्याने वाढली आणि त्याची किंमत आता 90च्या पार गेली आहे. दुसरं कारण म्हणजे भारत आपल्या देशामध्ये आयातीवर जास्त अवलंबून आहे. म्हणजे बाहेरच्या देशातून वेगवेगळ्या वस्तू आपल्या भारतात आणल्या जातात. मग ते कच्चे तेल असो, खाण्याचे पदार्थ असो किंवा मग इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असो. सोन्याच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ होण्याचं हे देखील एक मुख्य कारण आहे. गेल्या 6 महिन्यांपूर्वी गुंतवणूकदार सर्वात जास्त सोन्यामध्ये गुंतवणूक करत होते. पण गेल्या 1-2 महिन्यांपासून गुंतवणूकदारांनी सोन्यातील पैसे काढून थेट अमेरिकेच्या डॉलरमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. या मोठ्या शिफ्टचा परिणाम असा झाला आहे की अमेरिकेचा डॉलर मजबूत झाला आणि रुपया कमकुवत झाला. या सर्व गोष्टींचे परिणाम आज आपल्याला सोनाराच्या बाजारात स्पष्टपणे दिसून आलेत. आजच्या तारखेला आपल्याला सोनं खरेदी करायचं आहे की थोडं थांबायचं, हा मुद्दा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा मुद्दा पाहिल्यानंतर आपल्याला आपोआपच समजेल सोन्याची किंमत आणखीन किती कमी होणार, कधी कमी होणार, आणि विशेष म्हणजे सोनं कधी खरेदी करायला हवं. लोकांच्या मनामध्ये एक मोठा गैरसमज निर्माण झालेला असतो की अमेरिकेचा डॉलर हा भारताच्या रुपयापेक्षा मजबूत झाला तर सोन्याचे भाव वाढतात. प्रत्यक्षात याच्यामध्ये बराच वेगळा बदल घडतो. जेव्हा डॉलरची किंमत मजबूत होते, वाढते, तेव्हा भारतातील गुंतवणूकदार पूर्णपणे घाबरून जातात. त्यांच्या मनात एक प्रकारची धडकी भरते. RBI यांना देखील चिंता वाढते आणि अशा वेळेस लोकांना रोख पैशाची, कॅशची गरज पडते. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील ज्या काही वस्तू आहेत त्या आपोआप महाग होतात. काल संध्याकाळी एक बातमी प्रसारित झाली ज्यामुळे सराफ बाजार आणि सोनाराच्या दुकानात मोठी खळबळ उडाली. ती बातमी अशी होती, जगभरातील मोठ्या गुंतवणूकदारांनी सोन्यामधून आपले पैसे काढून घेतले आणि त्यांनी त्या पैशाची गुंतवणूक थेट अमेरिकेच्या डॉलरमध्ये केली. त्याचा परिणाम असा दिसायला लागलाय की सोन्याची किंमत हळूहळू कमी व्हायला लागली आणि सोन्याची बाजारातील मोठी मागणी देखील कमी झाली. आजचे सोन्याचे भाव काय आहेत, या सर्व गोष्टींचा परिणाम सोन्याच्या बाजारावरती झालाय का? आजच्या सोन्याच्या किमतीत किती मोठा बदल झालाय? आज नेमके बाजारामध्ये किती रुपयांना सोनं मिळतंय? बघा, सर्वांनी लक्षात ठेवा, आपल्याला जर सोन्याच्या किमतीबद्दल जास्त काही माहिती नसेल तर आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे. ती गोष्ट म्हणजे सोन्याचे भाव कमी किंवा जास्त होणे याच्याकडे आपल्याला सारखे लक्ष द्यायचं नाहीये. आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला या महिन्यात सोनं खरेदी करायचं आहे. आपण आजचा भाव काय आहे, उद्याचा भाव काय राहणार, याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाहीये. कारण की ज्यावेळेस अमेरिकेचा डॉलर मजबूत होतो त्यावेळेस सोन्याच्या किमती कमी होतात, हे आपण सर्वांनीच ऐकलं आणि अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला मिळत असतात. जेव्हा अमेरिकेच्या डॉलरची किंमत वाढली त्यावेळेस पटकन जाऊन सोनं खरेदी करायचं आहे, कारण की त्यावेळेस सोन्याची किंमत कमी असते. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, काही लोक अशी असतात जी सोनं तात्पुरत्या काळासाठी खरेदी करतात, म्हणजे 5 महिन्यांसाठी, 6 महिन्यांसाठी. अशा लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करू नका. जर आपल्याला सोन्यामध्ये दीर्घकाळ खरेदी करायचे आहे, म्हणजे आपल्याला सोनं खरेदी करायचे आहे आणि ते आपल्याला विकायचे नसेल तरच आत्ताच्या परिस्थितीमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करा. कारण की सोन्याचे भाव कमी जास्त होणं हे चालूच असतं. काही काळासाठी सोन्याचे भाव स्थिर राहतील, वाढणार पण नाहीत आणि कमी पण होणार नाहीत. सर्वात आधी 18 कॅरेट सोन्याचा भाव आहे तर तो 9,936 रुपये प्रति ग्राम आहे.
आता हा जर आपण 10 ग्रामचा विचार करायला गेलो तर तो 99,360 रुपये आहे. आता यानंतर आपण 22 कॅरेट जे आहे ते दागिने बनवण्यासाठी वापरले जातात, त्याच्या भावामध्ये देखील हे प्रकारचा बदल जाणवत आहे. पण सगळ्यात मोठा बदल जाणवला आहे तो 24 कॅरेटमध्ये. 24 कॅरेट सोन्याने आज जी पातळी दिवाळीला गाठली होती ती गाठली आहे, ती म्हणजे 13,000 रुपये प्रति ग्राम, म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,30,000 रुपये ही 24 कॅरेट सोन्याचा भाव हा असणार आहे. मग आता हा भाव जो आहे तर तो 24 कॅरेटचा आहे. मग आता जर 22 कॅरेटचा भाव जर बघायला गेला तर तो भाव आहे 11,794 रुपये. म्हणजे 10 ग्रॅमसाठी किंवा एका तोळ्यासाठी जर भाव बघितला तर तो 1,17,940 रुपये हे 22 कॅरेटचं सोनं आहे. तर हे जे भाव सांगितलेले आहेत तर हे कुठल्याही प्रकारचा टॅक्स याच्यामध्ये आपण ॲड केलेला नाही आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची मजुरी ॲड केलेली नाही. तरी यांनी हा भाव प्रति तोळ्यासाठी 15,000 रुपये वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीनं निर्णय घ्यायचा आहे. आता सोन्याचे जे भाव आहेत तर ते एका दृष्टीने वर जाताना आपल्याला दिसत आहेत. दररोज 200-300च्या घरामध्ये आपल्याला भाववाढ होताना दिसत आहे. मग आता तुम्ही नेमकं काय करणार आहात? तुम्ही सोनं खरेदी करणार आहात का विकणार आहात की वाट पाहणार आहात? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.